इयत्ता 9वी चॅप्टर नंबर 2 कोणतं आहे? रिअल नंबर. रिअल नंबरमध्ये आपल्याला रॅशनल आणि इरॅशनलबद्दल माहिती घ्यायची आहे. आणि या प्रकरणामध्ये हे प्रकरण सुरू करण्याआधी आपल्याला सेट हे प्रकरण झालेलं आहे. आणि सेट आपण अनेक प्रकारचे पाहिले, तर जसे गणितामधले जर विचार केला तर नॅचरल नंबर, द सेट ऑफ नॅचरल नंबर, द सेट ऑफ होल नंबर, द सेट ऑफ इंटिजर, द सेट ऑफ रॅशनल नंबर, द सेट ऑफ रिअल नंबर. आणि आपण हे पण पाहिलेलं आहे का नॅचरल नंबर इज अ सबसेट ऑफ होल नंबर, होल नंबर इज अ सबसेट ऑफ इंटिजर, इंटिजर इज अ सबसेट ऑफ रॅशनल नंबर अँड रॅशनल नंबर इज अ सबसेट ऑफ रिअल नंबर. म्हणजे थोडक्यात रिअल नंबर जो आहे तो युनिव्हर्सल सेट आहे, हे आपण मागच्या भागामध्ये पाहिलेलं आहे. आता आपल्याला यांच्या प्रॉपर्टीज पाहिजे. जे आपल्याला हे दोन टॉपिक जे आहेत रॅशनल आणि रिअल, तसंच इरॅशनल, म्हणजे रॅशनल इरॅशनल हे दोन्ही मिळूनच रिअल नंबर तयार होतात. तर या प्रकरणामध्ये आपल्याला काय शिकायचं आहे? रॅशनल नंबरच्या प्रॉपर्टीज, इरॅशनल नंबरच्या प्रॉपर्टीज, आणि दोन्ही एकत्र झाले का तो जो सेट तयार होतो त्यालाच आपण म्हणतो द सेट ऑफ रिअल नंबर. तर या प्रकरणामध्ये आपल्याला काय रॅशनल आणि इरॅशनलचा अभ्यास करायचा आहे. तर या प्रकरणाला आता सुरुवात करू आपण. तर आपण पहिला भाग पाहू आता. तो पहिला भाग म्हणजे काय? ऑर्डर रिलेशन ऑफ रॅशनल नंबर. आता ऑर्डर म्हणजे लहान मोठेपणा. जसं आपण संख्यांचा लहान मोठेपणा करत होतो, अपूर्णांकाचा लहान मोठेपणा करत होतो, त्याच पद्धतीने अपूर्णांकाचा लहान मोठेपणा कशा पद्धतीने करतात? समजा 3/5 आणि 7/2 आहे. आणि तुम्हाला जर यांच्यात लहान मोठेपणा करायचा असला तर तुम्ही काय करतात? दोन गोष्टी माहीत पाहिजे. एक तर तिरकस गुणाकार करून तुम्ही लहान मोठेपणा काढू शकतात, किंवा छेद समान करून. छेद समान करून आपण काय करत होतो का दुसऱ्या अपूर्णांकाच्या छेदाने पहिल्या अपूर्णांकाला मल्टिप्लाय करायचा. म्हणजेच 3 × 2 5 × 2 पहिल्या अपूर्णांकाला या दोन्ही मल्टिप्लाय केला. तसंच दुसरा जो फ्रॅक्शन आहे त्याला आपण पहिल्या अपूर्णांकाच्या छेदाने म्हणजेच 5नी मल्टिप्लाय केला. म्हणजे थोडक्यात या ठिकाणी आपण काय करतो तर लसावी काढत राहतो छेदाचा. 5 आणि 2 जर यांचा जर आपण एलसीएमचा विचार केला तर 10 येतो. तर 10 आणण्यासाठी हे आपण काम करतो, छेद 10 आणण्यासाठी. आणि मग इथं काय येईल? 6/10 आणि या ठिकाणी येईल 35/10. आणि एकदा छेद समान झाला का आपण काय मानतो का ज्या संख्येचा ज्या अपूर्णांकाचा अंश मोठा त्या पद्धतीने तो अपूर्णांक मोठा असेल. म्हणजेच सेकंड फ्रॅक्शन इज ग्रेटर दॅन द फर्स्ट फ्रॅक्शन, हा त्याचा अर्थ होतो. आणि दुसरी पद्धत काय राहते का? दुसरी पद्धत डायरेक्ट क्रॉस मल्टिप्लाय, तिरकस गुणाकार. म्हणजे कसा? 3 × 2 म्हणजेच इथे येईल 6 आणि 7 × 5 म्हणजे इकडे येईल 35. आणि मग 35 ग्रेटर आहे दॅन 6 म्हणून सेकंड फ्रॅक्शन इज ग्रेटर दॅन फर्स्ट. म्हणजे एक तर छेद समान करा, किंवा दुसरी पद्धत म्हणजे क्रॉस मल्टिप्लाय 3 × 2 आणि 7 × 5 या पद्धतीने. त्याच पद्धतीने या ठिकाणी ऑर्डर रिलेशन आपल्याला पाहायचं आहे. समजा दोन फ्रॅक्शन आहे या ठिकाणी, दोन रॅशनल नंबर आहे. फक्त आता इथं फ्रॅक्शन या शब्दाऐवजी आपण काय वापरतो? रॅशनल नंबर. फ्रॅक्शनमध्ये पण अपूर्णांक म्हणजे अंश आणि छेद असतो, आणि रॅशनल नंबरमध्ये पण असतो. तर या ठिकाणी पण आपण पहिला विचार करू तिरकस गुणाकारानुसार. P × S या ठिकाणी यांचा तिरकस गुणाकार, आणि दुसरा गुणाकार काय होईल? R × Q. तर या ठिकाणी 3 पर्याय. मी ते तिन्ही पर्याय पहिल्यांदा मल्टिप्लाय लिहितो, नंतर ते तिन्ही पर्याय सांगतो. P × S, R × Q. आणि अजून एक पर्याय P × S, R × Q. मग तिन्ही वेळेस तिरकस गुणाकार. पण 3 पर्याय कोणते? 3 पर्याय असे का काही वेळेस असं होऊ शकतं का पहिला फ्रॅक्शन मोठा, पहिला रॅशनल नंबर मोठा. काही वेळेस असं होऊ शकतं का दुसरा रॅशनल नंबर मोठा. आणि काही वेळेस दोन्ही सारखे पण राहू शकतात. ते कशावर ठरणार आहे? तर तिरकस गुणाकार म्हणजे ह्या मल्टिप्लायवर P × S आणि Q × R यावर अवलंबून राहणार आहे. मग आपण त्यानुसार समजा P × S इज ग्रेटर दॅन R × Q. P × S इज ग्रेटर दॅन म्हणजे पहिला गुणाकार जर मोठा आला कोणापेक्षा? दुसऱ्या गुणाकारापेक्षा. तर याचा अर्थ पहिला रॅशनल नंबर म्हणजेच P/Q इज ग्रेटर दॅन R/S. दुसऱ्या रॅशनल नंबरपेक्षा पहिला रॅशनल नंबर मोठा. पहिला मल्टिप्लाय मोठा तिरकस गुणाकार केल्यावर, तर पहिला रॅशनल नंबर मोठा. समजा मल्टिप्लाय जर दुसरा मोठा आला तर दुसरा रॅशनल नंबर मोठा पहिल्यापेक्षा. म्हणजेच त्यानुसार आपण असं म्हणू शकतो P/Q इज लेस दॅन
आर अपॉन यस या पद्धतीने. आणि आपण हा पण विचार केला की जर दोन्ही मल्टिप्लाय सारखे असले तर याचा अर्थ दोन्ही पण रॅशनल नंबर सारखे राहतील. म्हणजेच पी अपॉन क्यू इज इक्वल टू आर अपॉन यस. तर या पद्धतीने 3 पर्याय होतात. जेव्हा आपण तिरकस गुणाकार करतो तेव्हा 3 पर्यायानुसार लहान मोठेपणा ठरतो. पहिला जर मल्टिप्लाय ग्रेटर असला तर पहिला रॅशनल नंबर हा मोठा राहील, दुसरा मल्टिप्लाय मोठा तर दुसरा रॅशनल नंबर मोठा. आणि दोन्ही मल्टिप्लाय म्हणजे तिरकस गुणाकार केल्यावर दोन्ही मल्टिप्लाय जर सारखे असतील तर याचा अर्थ दोन्ही रॅशनल नंबर कसे राहतील, सारखे राहतील. आणि या ठिकाणी एक महत्त्वाचं असं दिले क्यू इज ग्रेटर दॅन 0. ग्रेटर दॅन 0 म्हणजे हा जो छेद आहे क्यू आणि यस हे दोन्ही शून्यापेक्षा मोठे असतात, कारण छेदामध्ये शून्य राहत नाही, म्हणून ते इज इक्वल टू ग्रेटर दॅन 0 आहे. तर हा त्याच्या पुढचा टॉपिक. आता पुढचा टॉपिक आहे जो म्हणजे प्रॉपर्टीज ऑफ रॅशनल नंबर. प्रॉपर्टीज काय प्रॉपर्टीज आहे ज्या ॲडिशन आणि सबट्रॅक्शनच्या रॅशनल नंबरच्या बाबतीत या सगळ्या माहिती म्हणून तुम्हाला दिलेल्या आहे. तर त्याचा अर्थ काय आपण समजून घेऊ आणि त्या प्रॉपर्टीला काय नाव दिलं जातं ते पण पाहू. या प्रॉपर्टीचे नाव आहे कम्युटेटिव्ह, असोसिएटिव्ह, आयडेंटिटी आणि इनव्हर्स. आणि त्यानुसार त्या प्रॉपर्टीज काय काय ते आपण समजून घेऊ. ॲडिशन प्रॉपर्टी पहिल्यांदा आपण पाहू, नंतर मल्टिप्लिकेशन प्रॉपर्टी पाहू. कम्युटेटिव्ह प्रॉपर्टी काय ए प्लस बी इज इक्वल टू बी प्लस ए. याचा अर्थ काय होतो, याचा अर्थ जर दोन संख्यांची बेरीज असेल तर त्यांचा क्रम तुम्ही बदलला तरी पण बेरीज सारखीच येणार. जसं आपण म्हणतो 3 + 5 आणि 5 + 3 यांचा दोघांची पण बेरीज जर विचार केला तर सारखीच येणार. म्हणजेच बेरजेमध्ये क्रम तुम्ही जरी उलटा पालटा केला म्हणजेच क्रम बदलला तरी पण बेरीज सारखीच येते. म्हणजेच ए प्लस बी इज इक्वल टू बी प्लस ए. या प्रॉपर्टीला नाव काय, कम्युटेटिव्ह. दुसरी प्रॉपर्टी काय आहे, असोसिएटिव्ह. समजा आता 3 संख्या आहे, क्रिया बेरीजची, कारण आपण ॲडिशन प्रॉपर्टीज पाहतोय. तर 3 संख्या आहे, तर 3 संख्यांपैकी तुम्ही कोणत्या पण 2 संख्यांचा गट केला आणि नंतर त्याच्यामध्ये तिसरी संख्या मिळवली तरी पण बेरीज सारखीच येते. जसं ए प्लस बी इथं ब्रॅकेट केला यांना, तर पहिल्यांदा ह्या दोघांची बेरीज केली, नंतर त्याच्यामध्ये सी म्हणजे तिसरी संख्या ॲड केली, किंवा पहिल्यांदा आपण बी प्लस सीची बेरीज करून नंतर ए ॲड केला, म्हणजे तिघांपैकी कोणत्या पण दोघांची जर पहिल्यांदा बेरीज केली नंतर तिसरा ॲड केला तरी बेरजेमध्ये काही बदल होत नाही, उत्तरात काही बदल होत नाही. अशी प्रॉपर्टी असोसिएटिव्ह. आयडेंटिटी म्हणजे अशी प्रॉपर्टी का कोणत्या पण संख्येमध्ये म्हणजे कोणत्याही रॅशनल नंबरमध्ये जर 0 ॲड केला, आपण 0 मिळवला किंवा 0मध्ये कोणती पण रॅशनल नंबर मिळवली तर उत्तर ती रॅशनल नंबरच असते. 0मध्ये कोणती पण संख्या मिळवा उत्तर तेच राहतं, जी संख्या असते तेच त्याचं उत्तर राहतं. ही या प्रॉपर्टीला काय म्हणतात, आयडेंटिटी. आणि शेवटचं म्हणजे इनव्हर्स, म्हणजे ते अपोजिट नंबर राहतात. आपण मागच्या भागामध्ये म्हणजेच मागच्या वर्षी पाहिले असेल अपोजिट नंबर ए आणि मायनस ए आणि निगेटिव्ह ए या दोघांची बेरीज 0 येते, म्हणजे त्या परस्पर विरुद्ध राहतात. म्हणजे कोणत्या पण 2 रॅशनल नंबर ज्याचे चिन्ह फक्त बदललेले आहे म्हणजे ते अपोजिट रॅशनल नंबर एकमेकांच्या, तर त्यांची बेरीज काय राहते, 0. आणि म्हणून ए आणि निगेटिव्ह ए या काय ॲडिटिव्ह इनव्हर्स आपण त्यांना म्हणतो, ज्यांची बेरीज 0 राहते. आता मग या पद्धतीने ज्या ॲडिशनच्या प्रॉपर्टीचे तशाच कशा आहे मल्टिप्लिकेशनच्या पण प्रॉपर्टीचे नावं सेम आहे. पहिलं नाव काय कम्युटेटिव्ह, म्हणजे ए इंटू बी इज इक्वल टू बी इंटू ए. म्हणजे गुणाकारामध्ये सुद्धा क्रम जरी बदलला तरी गुणाकार सारखाच राहतो. ए इंटू बी करा काय, बी इंटू ए करा काय, म्हणजे पहिल्याला दुसऱ्याने गुणलं काय, दुसऱ्याने पहिल्याला गुणलं काय, गुणाकार सारखाच येतो. असोसिएटिव्ह या ठिकाणी पण 3 संख्या आहे, क्रिया गुणाकाराचे, तर त्यांचा कोणत्याही दोघांचा पहिल्यांदा गुणाकार केला ब्रॅकेट टाकून किंवा गट करून तरी पण मल्टिप्लाय सारखाच येतो. आयडेंटिटी कोणत्या पण संख्येला जर 1ने गुणलं, कोणत्याही रॅशनल नंबरला जर 1ने गुणलं तर किंवा 1ने कोणत्याही रॅशनल नंबरला गुणलं तर ए इंटू 1 इज इक्वल टू 1 इंटू ए इज इक्वल टू ए, तर तीच रॅशनल नंबर आहे त्याचं उत्तर राहतं. म्हणजे कोणत्याही रॅशनल नंबरला 1ने गुणलं तर गुणाकार तीच रॅशनल नंबर येते. ही कोणती प्रॉपर्टी, आयडेंटिटी. आणि शेवटची कोणती, इनव्हर्स. आता मल्टिप्लिकेटिव्ह इनव्हर्स पण म्हणतो, रेसिप्रोकल त्या पद्धतीने ए आणि 1/a. आता एचा रेसिप्रोकल काय 1/a, तर या दोघांचा गुणाकार कधी पण 1 राहतो. म्हणजे रॅशनल नंबर आणि त्याचा रेसिप्रोकल यांचा गुणाकार कधी किती राहतो, 1 राहतो. आणि या पद्धतीने या दोन्ही एकमेकांच्या रेसिप्रोकल पण आपण म्हणतो, मग यांचा गुणाकार किती राहतो, 1.
म्हणजे एखादी रॅशनल नंबर आणि तिची रेसिप्रोकल यांचा मल्टिप्लाय नेहमी किती राहतो 1 आणि त्यालाच मल्टिप्लिकेटिव्ह इनव्हर्स प्रॉपर्टी असं पण म्हणतात. तर या झाल्या प्रॉपर्टीज कम्युटेटिव्ह, असोसिएटिव्ह, आयडेंटिटी आणि इनव्हर्स. लक्षात ठेवा आयडेंटिटी म्हणजे 0 मिळवल्यावर तेच उत्तर राहतं, त्या ठिकाणी मल्टिप्लायमध्ये 1 निघून तरी तेच उत्तर राहतं. आणि इनव्हर्स म्हणजेच थोडक्यात या विरुद्ध संख्या राहतात त्यांची बेरीज 0 राहते, यालाच ॲडिटिव्ह इनव्हर्स म्हणतात. आणि मल्टिप्लिकेटिव्ह इनव्हर्स म्हणजेच काय, या दोन्ही संख्या एकमेकांच्या रेसिप्रोकल राहतात, त्यांचा गुणाकार 1 राहतो. तर या पद्धतीने प्रॉपर्टीज. आता पुढचा काय भाग आहे का तो म्हणजे टर्मिनेटिंग किंवा नॉन टर्मिनेटिंग रिकरिंग टाईप कोणाला म्हणतात. हा तुमचा मागच्याच वर्षीचा भाग आहे. टर्मिनेटिंग म्हणजे काय का जेव्हा आपण भागाकार क्रिया करतो आणि बाकी 0 येते, याचा अर्थ काय होतो का आपण पुढं भाग देत नाही, म्हणजे ते खंडित स्वरूपाची झाली. म्हणजे ॲन्सर कसे येतात या पद्धतीने 0.4 म्हणजे कुठेही कोणताही अंक नंतर डबल येत नाही, क्रिया थांबलेली आहे कारण बाकी 0 आलेली आहे. निगेटिव्ह 0.109375 किंवा 12.625 या टाईपचे जे उदाहरणं राहतात त्याला म्हणतात खंडित स्वरूपात. म्हणजे या ठिकाणी बाकी काय येते आपली 0 येते, भागाकार क्रिया संपती, म्हणजे त्याला म्हणतात टर्मिनेटिंग टाईप. आणि नॉन टर्मिनेटिंग रिकरिंग टाईप केव्हा राहतं, जेव्हा आपण भागाकार करतो आणि एखादा अंक किंवा अंकांचा गट हा डबल येतो, म्हणजे बाकी 0 येतच नाही. अंकांचा गट पॉईंट नंतर जर आपण विचार केला तर ती क्रिया चालूच राहते, कंटिन्यू चालू राहते. काय वेळेस एखादा अंक पुन्हा येतो, तर काय वेळेस अंकांचा गट अनेक वेळा येतो. म्हणजेच काय का ती क्रिया खंडित स्वरूपाची नसते, तर ती कशी राहते अखंडित. बरं अखंडित जरी असली तर तिच्यातला अंक डबल येतो, म्हणून त्याला रिकरिंग म्हणतात. जसं इथं 0.472 रिकरिंग आहे. 2 वर हा जर पॉईंट दिलेला असेल तर याचा अर्थ हा अंक आहे 2 हाच पुन्हा येणार आहे. म्हणजे तुम्ही जेवढ्या वेळा उदाहरण सोडवणार 2 2 2 2 या पद्धतीने तो अंक पुन्हा येणार आहे, म्हणून 2ला काय म्हणतात रिकरिंग. म्हणजे अखंडित हे स्वरूपात राहणार आहे आणि रिकरिंग म्हणजे तो अंक अनेक वेळा येणार आहे, हाच त्याचा अर्थ. तर या ठिकाणी 1.2 आणि त्याच्या पुढं पहा 692307 हा एवढा अंकांचा गट हा पूर्ण हा काय येणार आहे पुन्हा येणार आहे. म्हणजे 7 नंतर पुन्हा 692307 पुन्हा एकदा हाच पूर्ण गट येणार आहे. आणि म्हणून याच्यावर काय देतात एक रेख देतात. याला पण काय म्हणतात नॉन टर्मिनेटिंग म्हणजे अखंडित स्वरूपाचं आहे. आणि महत्त्वाचं रिकरिंग आहे, म्हणजे तो अंकांचा गट पुन्हा येतो, त्यालाच रिकरिंग म्हणतो आपण. आणि इथं पण पहा 1.513 रिकरिंग, मग इथं पॉईंट नंतर लगेच रिकरिंग आलेलं आहे. काय वेळेस पॉईंट नंतर एक अंक सोडून आलेला आहे, या ठिकाणी 2 अंक, म्हणजे काय वेळेस लगेच रिकरिंग पण येऊ शकतं आणि काय वेळेस थोड्या वेळाने सुद्धा पण रिकरिंग येणारच. रॅशनल नंबरचं वैशिष्ट्य असं राहतं, हे सर्व जे उत्तर आहे हे रॅशनल नंबरचे, म्हणजे रॅशनल नंबरला आपण जेव्हा भाग देतो तर या टाईपचे उत्तरं त्याच्यामध्ये येतात. कोणती पण रॅशनल नंबर जेव्हा तुम्ही भागाकार पद्धतीने सोडवतात, छेद आणि अंशाला भाग देऊन सोडवतात, तेव्हा त्या सर्वांचे उत्तरं एक तर टर्मिनेट टाईप स्वरूपात येतात किंवा नॉन टर्मिनेट जर आले तर ते कसे राहतात रिकरिंग स्वरूपाचे राहतात. हे रिकरिंग महत्त्वाचं, म्हणजे रॅशनल नंबरचा डेसिमल फॉर्म हा नेहमी एक तर टर्मिनेट किंवा रिकरिंग येतोच, यापैकी दोन्हीपैकी एक येणारच, हे लक्षात ठेवा. आणि यांना सुद्धा काय म्हणतो आपण मग रॅशनल नंबर. तर आहे पुढचा भाग. आता पुढचा भाग काय का जर एखादी रिकरिंग असेल पॉईंट नंतर लगेच रिकरिंग असेल तर बरं का लक्षात ठेवा, जर एखादी रिकरिंग नंबर असेल जी पॉईंट नंतर लगेच आहे तर त्याचं आपल्याला P/Q म्हणजे रॅशनल नंबरमध्ये रूपांतर कसं करायचं हा पुढचा टॉपिक आहे. तुम्हाला एक्झरसाइजमध्ये काही फ्रॅक्शन दिलेले आहे आणि असं म्हटलेलं आहे भागाकार करा. म्हणजे जो अपूर्णांक दिलेला आहे समजा 3/5 हा अपूर्णांक म्हणजेच इथं रॅशनल नंबर म्हणतो आपण त्याला दिलेला आहे, तर तुम्ही तिथं काय करायचं आहे तर छेदाने अंशाला भाग द्यायचा, म्हणजे थोडक्यात काय 5ने 3ला भाग द्यायचा आहे. आणि मग भागाकार करून आपला नेहमीसारखाच भागाकार आहे आणि तो भागाकार केल्यानंतर तुम्ही ते ठरवायचं आहे का ते टर्मिनेट स्वरूपात उत्तर आलं का नॉन टर्मिनेट रिकरिंग आलं. अशा टाईपनी भागाकार पद्धतीने उदाहरणं तुम्हाला प्रॅक्टिस सेट 2.1 मध्ये. पण त्याच्यातच अजून एक प्रश्न, तो भागाकार तुम्ही करू शकतात, पण त्याच्यातलाच अजून एक प्रश्न आहे, तो म्हणजे दिलेली संख्या म्हणजे या पद्धतीने जी पॉईंट नंतर लगेच रिकरिंग आलेले आहे, तर या प्रकारची संख्या आपल्याला P/Q या स्वरूपात कशी लिहिता येईल आपल्याला ते पाहिजे. पण लक्षात ठेवा या विशिष्ट टाईप आहे, म्हणजे पॉईंट नंतर
लगेच अंक काय आलेले आहे रिकरिंग, आणि तेच आपण उदाहरणं सोडवू शकतो या स्वरूपात. तर आपल्याला काय करायचं ते पहा. पहिलं काम काय करायचं, या संख्येला लेट मानायचं. लेट x इज इक्वल टू 3.17 रिकरिंग, हे पहिलं काम. काय केलं मी, 3.17 जे रिकरिंग होतं त्याला लेट मानलं. दुसरं काम, x इज इक्वल टू 3.17, याचा अर्थ माहिती आहे आपल्याला 17 ही अनेक वेळा येणार आहे, 17, तर आपण फक्त अजून एकदा लिहायची म्हणजे 17. म्हणजे जर 3 अंक असेल तर ते पण अजून एकदा लिहायचे, 1 अंक असेल तर अजून एकदा लिहायचं, या पद्धतीने. नंतर पॉईंट नंतर 2 डिजिट इथं काय आहे रिकरिंग आहे, पॉईंट नंतर लगेच येते. आणि मग पॉईंट नंतर 2 असेल तर काय म्हणायचं इथं मल्टिप्लाय 100 ऑन बोथ साईड. म्हणजे जर पॉईंट नंतर 2 डिजिट असेल तर मल्टिप्लाय 100, जर पॉईंट नंतर एकच डिजिट रिकरिंग असेल तर मल्टिप्लाय 10, आणि पॉईंट नंतर जर 3 डिजिट असेल तर मल्टिप्लाय बाय 1000. या पद्धतीने 100ने मल्टिप्लाय केलं तर दोन्ही बाजूला एक्सला मल्टिप्लाय केलं तर काय होईल 100x, आणि त्याच वेळेस जर मी या बाजूला मल्टिप्लाय केलं तर आपल्याला माहिती आहे मल्टिप्लायमध्ये काय होतं का 100ने गुणलं तर 2 डिजिट घर पुढं जाईल, म्हणजे पॉईंट हा 2 डिजिट काय होईल पुढच्या दिशेने जाईल, म्हणजे उजव्या बाजूने जातो. आणि म्हणून याला जर मी 100ने मल्टिप्लाय केलं 3.17 तर हा जो पॉईंट आहे हा 2 डिजिट काय होईल उजव्या बाजूला जाईल, म्हणजेच तो इथला नाहीसा होईल, म्हणजे 317.17 रिकरिंग असं ते तयार होईल. लक्षात ठेवा, या बाजूला पण 100ने मल्टिप्लाय केलं, इकडच्या बाजूला पण 100ने मल्टिप्लाय केलं, पण जेव्हा आपण 10ने मल्टिप्लाय करतो तेव्हा 1 डिजिट उजव्या बाजूला जातं. तर जेव्हा 100ने मल्टिप्लाय करतो तेव्हा तो डेसिमल पॉईंट 2 डिजिट काय होतो उजव्या बाजूला जातो. आपण हे मागच्या भागात पाहिलेलं पण आहे, म्हणजेच 6वी 7वीला पण या प्रकारे उदाहरणं सोडवलेले आहे का मल्टिप्लाय करताना डिजिट कसा पुढं जातो. तर त्यानंतर पहा, आता यानंतर मी याला नंबर 1 देतो, याला नंबर 2 देतो, 2 देतो. म्हणजे काय, पहिल्यांदा लेट मानलं, नंतर ते 2 डिजिट डबल लिहिले मी, एकदा होतेच अजून एकदा लिहिले, आणि 2 डिजिट असल्यामुळे 100ने मल्टिप्लाय केलं. मल्टिप्लाय केल्यानंतर काय उत्तर आलं 100x या बाजूला, आणि त्या बाजूला काय आलं 317.17 रिकरिंग. आता मी याला एक नंबर दिला, याला नंबर 2 दिला. आता 2मधून 1 वजा करायचा आहे, उजव्या बाजूतून उजवी बाजू वजा करायची, डाव्या बाजूतून डावी बाजू वजा करायची, म्हणजे 100x - x, म्हणजेच या ठिकाणी तर असेल तो 100x - x, आणि त्याच पद्धतीने उजव्या बाजूला पण 317.17 रिकरिंग -3.17 रिकरिंग. जे काम केलं ते दोन्ही बाजूला, उजव्या बाजूला आणि डाव्या बाजूला. उजव्या बाजूला आपण 2मधून 1 मायनस केला, तसंच डाव्या बाजूला पण 2मधून 1 मायनस केला, म्हणजे 100x मधून x मायनस. या ठिकाणी पण 317.17 रिकरिंगमधून 3.17 मायनस केला. करायचं आहे अजून. आता उत्तर काय येतं पहा, 100x मधून x गेला तर होतो 99x. तसंच या ठिकाणी पॉईंट नंतर विचार करा, पॉईंट नंतर इथं पण 17 रिकरिंग आहे, इथं पण 17 रिकरिंग आहे, म्हणजे पॉईंट नंतरचा भाग सारखाच आहे. पॉईंट नंतरचा जर भाग सारखाच आहे तर तो कट होईल, आणि पॉईंटच्या आधी फक्त जे अंक आहे त्यांचे वजाबाकी होईल. पॉईंटच्या आधी काय इथं 317, इथं काय आहे 3, यांची फक्त वजाबाकी होईल, आणि 3 होईल, ती होईल 314. तर इथपर्यंत त्यांची वजाबाकी झाली. पुढं आता आपल्याला माहिती आहे एक्सची व्हॅल्यू काढतो आपण, मग एक्सची व्हॅल्यू काय येईल, x इज इक्वल टू 99, इकडं मल्टिप्लाय, त्या बाजूला आता काय होईल डिवाईड, म्हणजेच थोडक्यात एक्सची व्हॅल्यू येईल x इज इक्वल टू 314/99. या पद्धतीने एक्सची व्हॅल्यू. आणि x कोणाला मानलं होतं आपण, x मानलं होतं 3.17, म्हणजेच 3.17 रिकरिंग इज इक्वल टू काय आलं 314/99. हे त्याचं ॲन्सर झालं. आपण तसं पाहिलं तर त्याच्या पुढं पण सॉल्व करू शकतो. 3.17 रिकरिंग इज इक्वल टू 3 इंटिजर 17/99. म्हणजेच आपण पूर्णांकयुक्त अपूर्णांकातसुद्धा त्याचं उत्तर लिहू शकतो. पण ते लिहिताना पण एक सोपं काम यानुसारच आहे बा, 3 हा इंटिजर आणि 17/99 यानुसार ते उत्तर येतं. आणि त्याचं अपूर्णांकयुक्त अपूर्णांकात केलेलं आहे, आणि ते न करता फक्त वरचं उत्तर लिहिलं तरी चालू शकतं. तर या पद्धतीने आपण P/Q स्वरूपात लिहिलं
3.17 रिकरिंग होता. तर या पद्धतीने आपण पुढं सॉल्व केलं आणि याच टाईपचे उदाहरणं प्रॅक्टिस सेटमध्ये ते तुम्ही सॉल्व करा. आता आपण त्याच्या पुढचा भाग म्हणजेच काय, इरॅशनल नंबर अँड रिअल नंबर हा टॉपिक हो. मागच्या भागामध्ये आपण रॅशनल नंबरच्या प्रॉपर्टीज पाहिल्या. रॅशनल नंबर म्हणजे थोडक्यात काय, जे आपण P/Q स्वरूपात लिहितो, P/Q. आणि तसंच जर याचा आपण भागाकार पद्धतीने भाग दिला तर दोन पद्धतीने येतो. ते म्हणजे जसं 0.34 या टाईपने किंवा 1.234 रिकरिंग या पद्धतीने. म्हणजे जी संख्या P/Q स्वरूपात लिहिता येते ती रॅशनल नंबर असते. म्हणजे थोडक्यात ऑल इंटिजर रॅशनल नंबर आहे आणि फ्रॅक्शनसुद्धा रॅशनल नंबर आहे. पण जर आपण भागाकार पद्धतीने भाग दिला तर आपण मागच्या भागात पाहिलं का दोन पद्धतीचे भागाकार येऊ शकतात. म्हणजे एक तर टर्मिनेट स्वरूपाचे किंवा नॉन टर्मिनेट आणि रिकरिंग. मग याच्यानुसारच रॅशनल नंबरची व्याख्या पण अशी तयार होती. इफ द डेसिमल फॉर्म ऑफ एनी नंबर इज टर्मिनेटिंग और नॉन टर्मिनेटिंग रिकरिंग देन इट इज अ रॅशनल नंबर. म्हणजे काय, ज्या संख्येचा दशांश स्वरूप कसं राहतं, टर्मिनेट म्हणजे खंडित स्वरूपाचं किंवा नॉन टर्मिनेट रिकरिंग या स्वरूपाचं असतं, त्या संख्येला रॅशनल नंबर म्हणतात. P/Q स्वरूपात सुद्धा रॅशनल नंबर म्हणतात. पण डेसिमल फॉर्म जर टर्मिनेट म्हणजे खंडित स्वरूपाचं बाकी शून्य आली या स्वरूपाचं असलं भागाकार तर टर्मिनेट असतो. आणि मग टर्मिनेट स्वरूपाचं डेसिमल फॉर्म असला किंवा नॉन टर्मिनेट बट रिकरिंग, महत्त्वाचं काय, बट रिकरिंग याचा अर्थ काय, एकच अंक किंवा अंकांचा गट पुन्हा पुन्हा येणं. तर या स्वरूपाचं जर भागाकार स्वरूप असलं तर दशांश स्वरूप असलं तर त्या संख्यांना पण काय म्हणतात, रॅशनल नंबर. म्हणजे या ठिकाणी ही पण रॅशनल नंबर आहे आणि ही पण रॅशनल नंबर आहे. आता आपल्याला पुढचा भाग कोणता पाहायचा आहे तर इरॅशनल नंबर. इरॅशनल नंबर म्हणजे अपरिमेय संख्या. ज्या संख्या रॅशनल नसतात त्यांना इरॅशनल नंबर म्हणतात. ज्या रॅशनल नाही आहे, जर आपण नीट विचार केला तर आपण ज्या पण संख्या म्हटलं तर त्या आपल्याला रॅशनलच वाटतील. 3/5, -7/9. जर आपण पॉईंटचा पण विचार केला तर इतक्यात पाहिलं का त्या पण रॅशनल आहे. -5 म्हटलं तरी पण ती रॅशनल आहे, कारण त्याचा पण छेद 1 लिहिता येतो. मग कोणत्या संख्या अशा आहे का ज्या रॅशनल नाही आहे आणि त्या संख्येनं काय म्हणतो आपण इरॅशनल. ज्या रॅशनल नसतात त्याला इरॅशनल म्हणतात. नंबर लाईन मी काढलेली आहे. नंबर लाईनवर तुम्हाला इंटिजर दिसतात ते, पण सर्व इंटिजर हे रॅशनल असतातच, कारण याचा छेद 1 आपण लिहितोच. आणि रिअल नंबर म्हणजे काय, का रॅशनल आणि इरॅशनल मिळून जो सेट तयार होतो त्याला रिअल नंबर म्हणतो आपण. तर इरॅशनल नंबर म्हणजे कोणते, मग इरॅशनल नंबर म्हणजे ज्या संख्यांचा डेसिमल फॉर्म भागाकार पद्धतीने भाग दिल्यावर डेसिमल फॉर्म हा नॉन टर्मिनेटिंग बट नॉट रिकरिंग असो. रिकरिंग स्वरूपात डेसिमल फॉर्म येत नाही अशा स्वरूपाचे जे उदाहरणं असतील त्यांना म्हणतात इरॅशनल नंबर. म्हणजे आता रॅशनल आणि इरॅशनलचा फरक कसा समजायचा, का ज्या संख्यांचा डेसिमल फॉर्म टर्मिनेट किंवा नॉन टर्मिनेट रिकरिंग असतो, टर्मिनेट किंवा नॉन टर्मिनेट रिकरिंग, तर त्या रॅशनल. आणि ज्या संख्यांचा डेसिमल फॉर्म हा नॉन टर्मिनेट असतो पण नॉट रिकरिंग असतो, नॉट रिकरिंग. हे रिकरिंग आहे, एखादा अंकाचा गट डबल येतो आणि काही संख्यांचा मात्र डेसिमल फॉर्ममध्ये कोणताही अंक डबल येत नाही. ते कंटिन्यू ते काय होतात, तो भाग देत जातच राहतो आणि कधीही रिकरिंग येत नाही. तर अशा स्वरूपाचा जो डेसिमल फॉर्म असेल त्याला म्हणतात इरॅशनल नंबर. मग अशा कोणत्या संख्या आहे का ज्यांचा डेसिमल फॉर्म या पद्धतीने नॉन टर्मिनेटिंग बट नॉट रिकरिंग येतो, तर त्यांचा आपल्याला विचार करायचा आहे. तर √2 ज्या संख्यांचं रूट येत नाही, जसं √2, √3, √5 या ज्या संख्या आहे का ज्यांचा आपण रूट काढू शकत नाही, कारण या संख्या कोणत्याही दोन संख्यांचा म्हणजे त्याच संख्यांचा गुणाकार नाही आहे. अशा हजारो संख्या आहे. जसं आपण (1 जर म्हटलं त्याचं ॲन्सर 1 येतं. (2 म्हटलं तर त्याचं ॲन्सर आपल्याला माहीत नाही. का माहीत नाही, कारण 2 ही संख्या अशा कोणत्याच दोन संख्या नाही आहे की ज्यांचा गुणाकार 2 येतो, म्हणजे त्याच एकमेकांना गुणल्यावर. जसं √1 म्हणजे काय, (1 × 1) म्हणून त्याचं उत्तर 1 येतं.
मग त्या पद्धतीने रूट 2 नाही लिहू शकत, जसं रूट 3 पण येणार नाही. तसंच रूट 4चा जर विचार केला तर उत्तर 2 येतं. का 2 येतं? कारण रूटमध्ये जर आपण 4चे फॅक्टर पाडले तर काय येतील 2 × 2 आणि आन्सर काय येईल 2. चारी संख्या एखाद्या संख्येचा दोनदा गुणाकार या स्वरूपात लिहिता येते. तसं 3 एखाद्या संख्येचा दोनदा गुणाकार करून 3 येत नाही. 2 एखाद्या संख्येचा त्याच संख्येचा दोनदा गुणाकार करून 2 येणार नाही, म्हणून यांचे रूट येत नाही. आणि यांचे रूट येतात स्क्वेअर रूट. मग या ज्या संख्या आहे ज्यांचे रूट येत नाही या सर्व संख्या काय आहे इरॅशनल नंबर. आता तुम्ही म्हणतील 6चे फॅक्टर पडतील, 6चे बेत्रिक 6 असे होऊ शकतात, पण एकच संख्या दोनदा नाही आहे ना इथं. रूट काढताना एकच संख्या दोनदा पाहिजे. तर 6 काय 2 × 3 म्हणजे याचे पण फॅक्टर पडतात, पण काय याचं रूट येऊ शकत नाही, कारण रूटमध्ये एकच संख्या दोनदा पाहिजे राहते आणि म्हणून 6चं पण रूट येणार नाही. मग या पद्धतीने या ज्या संख्या आहे यांचा जर डेसिमल फॉर्म पाहिला आपण, आता डेसिमल फॉर्म कसा आहे ते आपल्याला पाहायचंच आहे. पण डेसिमल फॉर्म यांचा नॉन टर्मिनेटिंग बट नॉट रिकरिंग येतो. नॉन टर्मिनेटिंग बट नॉट रिकरिंग येत नाही, तो भाग आपण पाहू. पण त्याच्या आधी ही नंबर लाईन आहे, या नंबर लाईनवर पण या संख्या आपल्याला टाकता येतात, लिहिता येतात. मग ह्या कशा काय दाखवायच्या ते पहिल्यांदा आपण पाहू. जसं आपण 1, 2, 3 ह्या संख्या जर दाखवू शकतो तर या पण संख्येचे आणि ह्या पण नंबर लाईनवर दाखवता यायलाच पाहिजे. तर त्याची पद्धत कशी राहते, आपण काय करतो पहिल्यांदा सेट स्क्वेअर घेतो. आता सेट स्क्वेअर घेतल्यानंतर 0 ते 1, आता इथं पण लक्षात ठेवा 0 to 1, 1 to 2, 2 to 3 हे जे डिस्टन्स आहे तसंच डाव्या बाजूला पण हे सारखं पाहिजे. जेवढं अंतर तुम्ही 0 ते 1 घेतलं तेवढंच अंतर 1 ते 2, तेवढंच अंतर 2 ते 3 पाहिजे, हे लक्षात ठेवा. मग तुम्ही हे अंतर समजा अंदाजे घेतलेलं आहे, पण जेवढं असेल तेवढंच पुढं तुम्हाला घेणं आवश्यक आहे. तर मी 1 वर काय करतो सेट स्क्वेअर ठेवतो आणि एक परपेंडिक्युलर टाकतो. तुम्ही 90 डिग्रीचा अँगल डायरेक्ट प्रोटेक्टरने पण काढू शकतात, पण सेट स्क्वेअर सोपा जातो म्हणून इथं मी काय केलं एक सेट स्क्वेअरने काय केला परपेंडिक्युलर टाकला. मला मग रूट 2 दाखवायचं आहे आणि इथं मी परपेंडिक्युलरची कोण पण करतो. पुढं काय करायचं आपल्याकडे कंपास असते कंपास, तर त्याच्या साहाय्याने काय करायचं जेवढं अंतर 0 to 1 आहे, जेवढं अंतर 0 to 1 तेवढंच डिस्टन्स काय घ्यायचं या 1 पासून या रेवर आपण टाकायचं, तेवढं डिस्टन्स. म्हणजे याला आपण 1 युनिट म्हणू, 1 युनिट. तर हेच डिस्टन्स इथं लिहायचं 1 युनिट, म्हणजे हे डिस्टन्स सेम असतं. लक्षात ठेवा 0 to 1 हे जे डिस्टन्स आहे तीच काय केली आपण हाईट म्हणून घेतलेली आहे आणि हाईट आपण 1 युनिट घेतली. आपण यांना थोड्या वेळा नावं देऊ. इथं ओ या ठिकाणी ए या ठिकाणी बी, म्हणजे थोडक्यात ओ ए जे डिस्टन्स घेतलं तेच काय घेतलं ए बी, हा त्याचा अर्थ. पुढचं काम काय करतो आपण ओ आणि बी एकमेकांना जॉईन करतो. ओ अँड बी हे जॉईन केले. आता हे जॉईन केल्यामुळे काय होतं इथे एक राईट अँगल ट्रायंगल तयार होतो, ज्याची बाजू ही 1 आहे ही पण 1 आहे. आणि मग बाय पायथागोरस थेरम जे आपल्याला माहिती आहे ते काय राहतं का हायपोटेनियस स्क्वेअर इज इक्वल टू साईड 1 स्क्वेअर प्लस साईड 2 स्क्वेअर किंवा बेस स्क्वेअर प्लस हाईट स्क्वेअर. मग यानुसार हायपोटेनियस कोण आहे ओ बी स्क्वेअर इज इक्वल टू ए बी स्क्वेअर प्लस ओ ए स्क्वेअर, ओ ए स्क्वेअर प्लस ए बी स्क्वेअर असं पण म्हणू शकतो. आणि व्हॅल्यू टाकली 1 स्क्वेअर प्लस 1 स्क्वेअर म्हणजेच 1 प्लस 1 प्लस 1 म्हणजेच ओ बी स्क्वेअर इज इक्वल टू 2. ओ बी स्क्वेअर इज इक्वल टू 2 आलं. आता ओ बी स्क्वेअर आहे पण आपण स्क्वेअर रूट काढतो, म्हणजेच ओ बी स्क्वेअर आहे तर दोनदा गुणाकार आहे ओ बी स्क्वेअर म्हणजे त्याचं स्क्वेअर रूट आलं ओ बी. पण ह्या दोनचं रूट येत नाही म्हणून ते रूटमध्ये तसंच ठेवलं, म्हणजेच ओ बी इज इक्वल रूट 2. आता ओ बीची किंमत रूट 2. परत सांगतो ओ बी स्क्वेअर याचा अर्थ काय होतो ओ बी इंटू ओ बी म्हणजे दोनदा गुणाकार, म्हणून त्याचं रूट आलं ओ बी, कारण एकदा बाहेर येतं रूटच्या बाहेर. पण या दोनचं रूट येतच नाही दोन्ही. परत सांगतो का दोन्ही संख्या अशी आहे का कोणत्याही दोन समान संख्यांचा गुणाकार 2 येणार नाही अशी संख्या आहे, म्हणून त्याचं रूट येणार नाही. आणि जेव्हा रूट येत नाही तेव्हा ते काय करायचं रूटच्या चिन्हामध्ये तसंच ठेवायचं, म्हणजे ओ बीची किंमत काय आली रूट 2. पुढचं काम काय करायचं, पुढचं काम हे करायचं का ओ बी हे जे डिस्टन्स आहे ओ बी हे कंपासमध्ये घ्यायचं, ओ बी हे डिस्टन्स कंपासमध्ये घ्यायचं. आता मी ओ बी डिस्टन्स जर कंपासमध्ये घेतलेलं आहे
तर ओ बी म्हणजे काय रूट 2 आणि आपण ओ बीचं डिस्टन्स कंपासमध्ये घेतलं म्हणजे आपण असं म्हणू शकतो मी जे डिस्टन्स घेतलेलं आहे ते रूट 2 डिस्टन्स आहे. मग आपण हे रूट 2चं डिस्टन्ससुद्धा कंपासमध्ये घेऊ शकतो आणि पुढं काम काय करायचं का जेवढं अंतर ओ बीचं असेल तेवढं कंपासमध्ये घेतल्यानंतर त्याचा चाप मात्र कुठं मारायचा नंबर लाईनवर आणि ज्या ठिकाणी नंबर लाईनवर येईल त्या ठिकाणी राहील रूट 2. ज्या ठिकाणी नंबर लाईनवर तो चाप येईल जेवढं डिस्टन्स कोणतं होतं ओ बीचं तेच काय घेतलं मी असं खालच्या दिशेने पुढं घेतलं नंबर लाईनवर आणि ज्या ठिकाणी नंबर लाईनवर पॉईंट येईल चाप मारल्यानंतर ते राहील रूट 2 झिरोपासून तर रूट 2 हे डिस्टन्स. मग या पद्धतीने आपण रूट 2 नंबर लाईनवर दाखवू शकतो. ज्या पद्धतीने रॅशनल नंबर आपण नंबर लाईनवर दाखवू शकतो त्याच पद्धतीने रूट 2सुद्धा नंबर लाईनवर दाखवता येतो. आता समजा रूट 3 काढायचं असेल तर पुढचं काम काय करतात जसं मी 1 म्हणजे काय होता एक प्रकारे 1 म्हणजे रूट 1 होता आहे का नाही. जर मला रूट 2 काढायचा होता जर मला काय काढायचा होता रूट 2 तर मी काय केलं 1 वर काय केलं परपेंडिक्युलर काढला आणि हाईट काय घेतली 1 युनिट बरोबर. मग मला जर रूट 2 काढायचं आहे तर रूट 1 वर मी परपेंडिक्युलर घेतला आणि तेच मला जर रूट 3 काढायचं असेल तर काय करावं लागेल रूट 3 काढायचं असेल तर रूट 2 वर मला परपेंडिक्युलर घ्यावं लागेल पण हाईट मात्र सारखीच घ्यायची. रूट 5 काढायचं आहे रूट 5 तर तुम्हाला रूट 4 माहीत पाहिजे रूट 4 म्हणजे 2 मग याच्यावर परपेंडिक्युलर घ्यावं लागेल. म्हणजे तुम्हाला यापैकी कोणती पण संख्या जर नंबर लाईनवर दाखवायची असेल तर त्याच्या मागचा घटक तुम्हाला माहीत पाहिजे. रूट 2 काढायचा आहे तर रूट 1 वर परपेंडिक्युलर म्हणजेच 1 वर. रूट 3 काढायचं आहे तर रूट 2 वर परपेंडिक्युलर घ्यावा लागेल. तसंच रूट जर 7 काढायचं असेल तर काय करावं लागेल रूट 6 वर परपेंडिक्युलर घ्यावा लागेल. म्हणजे मागचा अंक तुम्हाला माहीत पाहिजे हे लक्षात ठेवा. तर या पद्धतीने आपण इरॅशनल नंबर ह्या ज्या इरॅशनल नंबर आहे त्या नंबर लाईनवर दाखवू शकतो. आता आपल्याला ह्या ज्या रूटमधल्या संख्या आहे त्यांचा डेसिमल फॉर्म काय येतो हे जरा पाहायचं आहे का काय येऊ शकतो. आता भागाकार पद्धतीने आपल्याला याचं स्क्वेअर रूट काढायचं आहे आणि त्याचं उत्तर काय येतं हे आपल्याला पाहिजे. नंबर बाय डिव्हिजन मेथड ही डिव्हिजन मेथड थोडी वेगळी आपली जी भागाकार पद्धत ती थोडी वेगळी असती. ही रूट काढण्याची पद्धत आहे. रूट काढताना या पद्धतीचा वापर केला जातो. तर ही जी डिव्हिजन मेथड आहे तर याच्यानुसार आपण काय करू रूट 3चं रूट काय येतं म्हणजे पॉईंटमध्येच येणार आहे डेसिमलमध्ये पण ते काय येतं म्हणजे टर्मिनेट येतं का नॉन टर्मिनेट रिकरिंग येतं का रिकरिंग येत नाही आपल्याला ते चेक करायचं आहे. मग आपण काय करू आपण या रूट 3 मधला जो 3 आहे त्याचं स्क्वेअर रूट काढायचा प्रयत्न करू. त्यासाठी एक पद्धत असते का ती काय करतात का हा जो 3 तो पहिल्यांदा आपण इथं लिहून घ्यायचा पण कधी पण अंकांचा गट असतो. अंकांचा गट समजा या ठिकाणी 3 आहे पण इथं जर 45 असता तर अंकांचा गट मी असं केला असता 45 आणि नंतर पॉईंट कारण पुढं भाग द्यावा लागणार आहे डेसिमलचा तर इथं पॉईंट जर घेतला तर 0-0चा गट घ्यायचा या पद्धतीने. आणि समजा या ठिकाणी फक्त 3 तर फक्त 3 जर लिहिला अंक कारण गट नाही आहे तिथं 3 तसाच ठेवायचा त्याचाच एक गट होईल आणि मात्र पुढं 0-0 पॉईंट नंतर हे 0 घेताना गट घ्यायचा हे लक्षात ठेवा. पण समजा असं पण राहू शकतं समजा 316 आहे आणि 0.7 आहे तर मग काय करणार तर या पद्धतीने करतात. 316 मधला हा जो 16 आहे त्याचा गट करणार मग 3चा गट होणार आणि पॉईंट नंतर मात्र 1-0 लिहून गट तयार होतात. मग या पद्धतीने गट तयार करतात. म्हणजे ओरिजिनल आपल्याला एवढंच दिलेलं होतं पण काय करता येतं तर पॉईंटच्या आधी लगेच गट करायचा पॉईंटच्या नंतरसुद्धा लगेच गट करायला पाहिजे 2 अंकांचा आणि नंतर 0-0चे गट तयार होतात. तर यापैकी काही असलं तर त्यानुसार विचार करून मग गट करायचा. आता या ठिकाणी फक्त 3 तर पॉईंट घेऊन काय करायचं मग 0-0चे गट तयार करायचे. आता किती तयार करायचे ते उदाहरणावर अवलंबून असतं. डेसिमल पॉईंट नंतर डेसिमल नंतर आपल्याला 5 घरापर्यंत भाग द्यायचा आहे का 3 घरापर्यंत भाग द्यायचा आहे त्यानुसार मग ते 0चा गट कमी जास्त होऊ शकतो. मग या पद्धतीने पहिल्यांदा लिहून घ्यायचं हा 3चा गट झाला आणि त्यानंतर 0-0 पॉईंट नंतर. आता भागाकार पद्धतीने भाग द्यायला सुरुवात करण्याआधी तुम्हाला काही स्क्वेअर माहीत पाहिजे. जसं 1 स्क्वेअर इज इक्वल टू 1 2 स्क्वेअर इज इक्वल टू 4 3 स्क्वेअर इज इक्वल टू 9 या पद्धतीने स्क्वेअर माहीत पाहिजे.
कारण आपल्याला सुरुवातीला पहिलं काम काय राहतं, पहिलं काम हे असतं, ही जी संख्या आहे पॉईंटच्या आधीची जो गट आहे, तर त्या ठिकाणी काय करावं लागेल, पहिल्यांदा अशा संख्येने भाग द्यायचा का ज्याचा स्क्वेअर हा 3पेक्षा लहान यायला पाहिजे, ज्याचा स्क्वेअर 3पेक्षा लहान. म्हणजे जसं इथं 1 4 9 3पेक्षा लहान काय 1, म्हणजे ह्या 1ने भाग द्यायचा. म्हणजे भाग द्यायचा म्हणजे काय, ती स्क्वेअर नंबर लिहायचे 1 × 1 या स्वरूपात. म्हणजे इथं असेल 1 × 1 = 1 या पद्धतीने. 1 × 1 ही स्क्वेअर नंबर पाहिजे कधी पण. आणि तोच 1 जो आपण भागाकारामध्ये वरती लिहिलेला आहे तोच इकडं ॲडिशन आणि इथं काय राहील सबट्रॅक्शन. तर या पद्धतीने पहिली स्टेप राहणार. पहिली स्टेप मी तर थोडी जागा का सोडली, कारण इथं आपल्याला पुढं अंक लिहायचे अजून एक स्टेप बाय स्टेप ते अंक वाढत चालतात. मग पहा पहिल्यांदा मी स्क्वेअर नंबर लिहिली 1 × 1 यानुसार त्यांचा मल्टिप्लाय 1 आपण मल्टिप्लाय याच ठिकाणी लिहितो. पण पुढची हा जो 1 आहे तोच इकडं काय करायचा ॲड करायचा. मग इकडं होईल 1 + 1 2 आणि इकडं 3 - 1 2. आता या पुढं अंकांचा गट घ्यायचा आहे आपल्याला. याच्या पुढं पॉईंट नंतर इथं अंकांचा गटच घ्यायचा, पॉईंट नंतर अंकांचा गट घेणं आवश्यक असतं. मग 0 0 आहे, मग 0 0चा गट घ्यायचा. तो जो पॉईंट आहे तो फक्त वरती द्यायचा, वरच्या ज्या भागाकार आपला येणार आहे तिथं तो द्यायचा. ही पहिली स्टेप. आता दुसरी स्टेप काय, प्रत्येक डिव्हिजन मेथडमध्ये याच पद्धतीने विचार करायचा आहे. दुसरी स्टेप काय करतात, दुसरी स्टेप अशी करतात का हा जो 2 आपण इथं लिहिलेला आहे ह्या 2च्या पुढं म्हणजेच हा 2 दशक स्थान आहे असं समजा आणि एकक स्थानला म्हणजे 2च्या पुढं 0 ते 9 पैकी कोणता पण एक अंक घ्यायचा. 0 to 9 यापैकी कोणता पण एक डिजिट घ्यायचाच आवश्यक आहे, घ्यावा लागतोच, लक्षात ठेवा. आणि जो अंक घ्यायचा त्याचा नियम असा आहे, जो अंक आपण 2च्या पुढं लिहिणार आहे त्यानेच त्या 2 अंकी संख्येला गुणायचं. समजा मी 2च्या पुढं समजा 3 लिहिला तर मला 3नीच मल्टिप्लाय करावं लागेल. समजा मी 4 लिहिला तर काय करावं लागेल, मला 4नीच मल्टिप्लाय करावं लागेल, असा नियम असतो. या 2च्या पुढं जो अंक मी लिहिणार त्याच्यामध्ये 2 अंकी संख्या तयार होणार, पण जो अंक लिहिला त्याच अंकाने मात्र मल्टिप्लाय त्या 2 अंकी संख्येला करावा लागेल. आणि तो मल्टिप्लाय या 200पेक्षा लहान यायला पाहिजे, किंवा 200 आला तरी चालेल पण त्याच्यापेक्षा लहान येतो. आता याच्यापेक्षा लहान येतो का ते आपण पाहू. अशी कोणती संख्या आहे काय ती याच्यानंतर घ्यायची आहे. मग तुम्हाला थोडा विचार करावा लागेल. जसं 2 9 18 होतात तर आपण 9 घेऊन पाहू. 9 घेऊन पाहू म्हणजे ती झाली 29 आणि याला 9ने मल्टिप्लाय केला. 9 9 जा 81, 9 2 जा 18 + 8 म्हणजेच 261. म्हणजे हे शक्य नाही आहे कारण तो 200 आहे म्हणजे 9 आपण घेऊ शकत नाही. 9 9 81, 8 4 8, 9 2 18 8 26 ते घेऊ शकत नाही आपण. मग आपण 8चा विचार करू. 8 मग तुम्ही एक अंदाज लावायचा. इथं 2 आहे, इथं 20 आहे. 2 10 जा होतात 20, पण त्याच्या आजूबाजूचे कोणते अंक आहे ते चेक करायचे. मग 8 घेऊन पाहू आपण. 8 आणि 8नेच करून पाहू मल्टिप्लाय. 8 8 64, 8 4 6, 8 2 16 6 22. नाही 8 पण नाही चालणार. 8 8 64 होतात, 8 2 16 6 22, 224. तिथं मात्र 200 आहे. मग काय करावं लागेल, अजून एक अंक कमी करून पाहू आपण. 7 घेऊन पाहू. 7 आणि मग 7नी मल्टिप्लाय करू. 7 7 49, 7 4 4, 7 2 14 4 18. ओके, म्हणजे 7 चालेल. मग एक अंदाज त्याच्याजवळचे कोणते अंक तयार होतील त्यानुसार आणि गुणाकार काय याच्यापेक्षा कमी यायला पाहिजे. आणि का कोणता अंक घेतला मी 7 म्हणजे झाली 27. मग या 27नी 7ला मल्टिप्लाय केलं तर मल्टिप्लाय काय आला 189. आणि तो 7 परत इथं ॲड करायचा आहे आपल्याला. हाच 7 इकडे ॲड करायचा. इकडे ॲडिशन आली 34 आणि त्याच वेळेस तिकडं जर सबट्रॅक्शन जर विचार केला तर तो आला 11. तर ही पुढची स्टेप. काय केलं परत सांगतो. काय केलं मी, इथं 2 पहिल्यांदा एक डिजिट होता त्याच्यावर अजून एक डिजिट घेणं कंपल्सरी. पण एवढंच का 2 अंकी संख्या तयार झाली का जो अंक आपण घेतला त्यानेच मल्टिप्लाय करायचा, दुसऱ्याने मल्टिप्लाय करायचा नाही. आणि तो मल्टिप्लाय इथल्या नंबरपेक्षा कमी लहान यायला पाहिजे, हे लक्षात ठेवा. आणि हा जो अंक आहे तो परत इकडे काय करायचा ॲड करून ही अजून 2 अंकी संख्या परत दुसरी तयार झाली. पहिले 1 अंकी होती तर नंतर 2 अंकी झाली. आता 2 अंकी आहे तर आता 3 अंकी तयार होईल. आणि आपण 11 इथं सबट्रॅक्शन आलेलं आहे तर पुढचा गट
घेऊ शकतो, डायरेक्ट गट घ्यायचा म्हणजे परत 0 0. आणि जो आत्ता विचार केला तोच विचार करायचा. पहिल्या वेळेस स्क्वेअरचा विचार केला होता, आता मात्र पुढं अंक घेणं कंपल्सरी. आता सांगा या 34च्या पुढं असा अंक घ्यायचा आहे, पर तोच नियम 0 ते 9 पैकी कोणता पण अंक घ्यायचा पण त्यानेच गुणायचं आणि गुणाकार 1100पेक्षा कमी किंवा तिथपर्यंत यायला पाहिजे. तर कोणता अंक आपण विचार करू. 34 आहे, 34च्या पुढं समजा मी 3 घेतला आणि 3नेच मल्टिप्लाय केलं तर काय होईल. 3 × 3 9, 3 × 4 12, 3 × 3 9 +1 10. म्हणजे काय झालं 1029. चालू शकतं कारण जर मी 4 घेतला तर 4 3 जा 12 होईल, तो तर पुढं जाईल. म्हणजे कितीने गुणायचं आहे आपल्याला 3ने. आणि म्हणजेच 34च्या पुढं जर मी 3 लिहिलं तर मला इथं पण 3 आणि यात 343ला 3ने मल्टिप्लाय केला तर काय आला 1029. आणि तोच 3 परत इथं पण ॲड करावा लागतो. म्हणजे हे दोन्ही कामं लक्षात ठेवा. इथं पण 3 लिहायचा, मग 343 होईल, तो 343ला परत आपण 3ने मल्टिप्लाय केलं, तो मल्टिप्लाय इथं होईल. पण जो आपण इथं लिहिला तोच परत काय करायचा ॲड करायचं, ते लक्षात सबट्रॅक्शन करावं लागलं. सबट्रॅक्शन 10तून 9 गेला 1, 10तून 3 गेले 7, 1तून 1 गेला 0 0. आणि इकडं पण काय होईल 3 + 3 6 4 3. म्हणजे काय आलं इकडे 346 आणि त्या ठिकाणी काय आला 71. आणि आता मला जर पुढं अजून सोडवायचं असेल तर मी काय कराल परत 0 0ची जोडी घेणार. म्हणजे इथं जोडी 0ची लिहिणार म्हणजे होईल 7100. आणि पुढची क्रिया इथं तीच राहणार की यापुढे एखादा अंक घ्यावाच लागेल आणि पुढची क्रिया चालूच राहील. म्हणजे मी फक्त पॉईंट नंतर किती घरापर्यंत सोडवलं 2 डिजिटपर्यंत सोडवलं. पण तुम्ही 3 डिजिट 4 डिजिट 5 डिजिटपर्यंत सोडून पहा. तुमच्या असं लक्षात येईल कोणताही अंक डबल येत नाही किंवा अंकांचा गटसुद्धा डबल येत नाही. हे काम जे आहे ते कंटिन्यू चालूच असतं. म्हणजे हे स्वरूप कोणाचं आहे ज्या संख्यांचं रूट येत नाही त्या संख्यांचं डेसिमल स्वरूप या स्वरूपाचं राहतं. 1.73 हे त्याचं ॲन्सर नाही. 1.73 हे त्याचं ॲन्सर नाही. पण आपण अजून त्याच्यापुढं कितीही पॉईंट नंतर घर सोडवले तरी पण लक्षात ठेवा कुठेही बाकी शून्य येणार नाही. म्हणजे ज्यांचा रूट येत नाही त्यांचा डिव्हिजन मेथडने आपण रूट काढायचा प्रयत्न केला तर त्याचा डेसिमल फॉर्म हा नॉन टर्मिनेटिंग म्हणजे अखंडित असतो. आणि महत्त्वाचं म्हणजे बट नॉट रिकरिंग येत नाही. मग अशा संख्यांना सुद्धा काय म्हणतात इरॅशनल नंबर. म्हणजे ज्यांचा रूट येत नाही त्या पण इरॅशनल. आणि असं म्हणू शकतो ज्या संख्यांचा डेसिमल फॉर्म हा नॉन टर्मिनेटिंग बट नॉट रिकरिंग असतो त्यांना पण काय म्हणतात इरॅशनल. लक्षात ठेवा. आता आपण काही प्रॉपर्टीज ऑफ इरॅशनल नंबर पाहू. आता त्या ज्या प्रॉपर्टीज आहे त्याचा फक्त अर्थ आत्ता समजून घ्या कारण नंतर पुढचा टॉपिक तुम्हाला जो सरड आहे त्याच्यामध्ये परत हा टॉपिक येणारच आहे. पण एक रॅशनल आणि इरॅशनलची बेरीज काय असते, रॅशनल आणि इरॅशनलचा गुणाकार काय राहतो किंवा दोन्ही इरॅशनल असतील नंबर तर बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार काय होऊ शकतो. फक्त एक आपण त्याची प्रॉपर्टी पाहू. तर काय पहा समजा एक रॅशनल नंबर आहे आणि एक इरॅशनल नंबर आहे तर यांची बेरीज तर होत नाही. रॅशनल आणि इरॅशनल नंबरची बेरीज होत नाही. पण या संख्येला ही जी आत्ता तयार झालेली आहे हिला मात्र इरॅशनल नंबर म्हटलं जातं. म्हणजे रॅशनल आणि इरॅशनल या बेरीज स्वरूपात लिहिलं बेरीज करणं होत नाही तर ही पण जी संख्या आहे ही एक संख्याच आहे तर हिला म्हणतात इरॅशनल नंबर. म्हणजे रॅशनल आणि इरॅशनल यांची ॲडिशन ही इरॅशनल असते. ही पहिली प्रॉपर्टी. रॅशनल आणि इरॅशनल नंबर यांची ॲडिशन जी असते लिहितो आपण ती काय राहते इरॅशनल नंबर. ही पहिली प्रॉपर्टी. त्याच पद्धतीने रॅशनल आणि इरॅशनल जर ह्या दोन्ही संख्यांचा मी गुणाकार केला म्हणजेच इथं 3√7 असेल तर ही सुद्धा नंबर इरॅशनल असते. रॅशनल आणि इरॅशनलचा मल्टिप्लाय इरॅशनल असते. मग ह्या दोन्ही पद्धतीने कारण बेरीज आणि गुणाकारच फक्त प्रॉपर्टीज कारण वजाबाकी आणि भागाकाराला प्रॉपर्टी याच पद्धतीने असतात. आता विषय दोन्ही इरॅशनल नंबर असतील तर आता तिथं प्रॉपर्टी काय पहा दोन्ही जर इरॅशनल नंबर असतील दोन्ही पण इरॅशनल नंबर असतील तर काही वेळेस त्याचं उत्तर रॅशनल पण येतं आणि काही वेळेस त्याचं उत्तर इरॅशनलसुद्धा येतं. दोन्ही जर इरॅशनल नंबर असतील
तर त्यांचा मल्टिप्लाय काही वेळेस रॅशनल पण राहू शकतो, काही वेळेस इरॅशनल पण राहू शकतो. आता पुढचा टॉपिक काय, प्रॉपर्टीज ऑफ ऑर्डर रिलेशन ऑन रिअल नंबर. रिअल नंबरचे जे लहान मोठेपणा आपण म्हणतो ऑर्डर रिलेशन, तर तो कशा पद्धतीचा राहतो, तो नेहमीसारखाच राहतो आपला, पण एखादी प्रॉपर्टी वेगळी असेल फक्त त्यानुसार मला सांगावं लागेल. बाकीचे जे रिलेशन आहे जसं लहान मोठेपणामध्ये आपण तिरकस गुणाकार करतो त्याच पद्धतीने इथं पण आहे. ए आणि बी अशा दोन रिअल नंबर आहे, तर रिलेशन यापैकी एक होतं. कोणतं, एक तर ए आणि बी हे सारखे राहतील म्हणजे दोघांची व्हॅल्यू सारखीच आहे, किंवा असं होऊ शकतं ए मोठा आहे बीपेक्षा. तीनच पर्याय राहतात, पॉसिबिलिटी तीनच. एक तर दोन्ही सारखे, नाही तर पहिला मोठा म्हणजे ए इज ग्रेटर दॅन बी, किंवा काय होईल बी इज ग्रेटर दॅन ए, बी एपेक्षा मोठा राहील. मग हे तीनच ए आणि बी जर रिअल नंबर असतील म्हणजे कोणत्याही दोन संख्यांच्या बाबतीत तीनच गोष्टी घडतात. एक तर दोन्ही सारखे राहतील, नाही तर पहिली मोठी असेल किंवा दुसरी संख्या मोठी राहू शकते. रिअल नंबर इथं मोठी राहू शकते. ही काय, ही पहिली प्रॉपर्टी. आता दुसरी प्रॉपर्टी काय पहा. दुसरी प्रॉपर्टी अशी आहे, आता ह्या ज्या पुढच्या तीन प्रॉपर्टीज आहे त्या मी मात्र त्याचे उदाहरण पण समजून सांगतो का काय होऊ शकतं. रिअल नंबर म्हटलं का आपण आपल्या साध्या संख्या घेऊ. काय पहा, ए इज लेस दॅन बी, बी इज लेस दॅन सी, देन ए इज लेस दॅन सी. याचा अर्थ काय, 2 नंबरचं एक्झाम्पल पाहू. काय, आपण कोणत्या पण संख्या घेऊ, आपण पॉझिटिव्ह संख्या घेऊ म्हणजे लवकर लक्षात येईल. 3 आणि 5 या दोघांची तुलना केली तर 3 इज लेस दॅन 5. ओके, पण पुढं काय म्हटलेलं आहे, बी इज लेस दॅन सी, म्हणजे हा 5सुद्धा कोणापेक्षा तरी लहान आहे. 5 इज लेस दॅन 10 या पद्धतीने म्हटलं. म्हणजे याचा अर्थ काय, ए लेस दॅन बी म्हणजे पहिली संख्या दुसरीपेक्षा लहान आहे. तर मी लिहिलं 3 इज लेस दॅन 5, पहिली दुसरीपेक्षा लहान आहे. बी इज लेस दॅन सी, दुसरी ही तिसरीपेक्षा लहान आहे म्हणजेच 5 इज लेस दॅन 10 या पद्धतीने उदाहरण लिहिलं मी. तर काय म्हटलेलं आहे, देन ए इज लेस दॅन सी, तर पहिली तिसरीपेक्षा लहान असते. पहिली दुसरीपेक्षा लहान, पहिली संख्या दुसरी संख्यापेक्षा लहान, दुसरी संख्या तिसऱ्या संख्येपेक्षा लहान, तर पहिली संख्या तिसऱ्यापेक्षा लहानच राहील असा त्याचा अर्थ. मग आपण इथे लिहू शकतो देन 3 इज लेस दॅन 5, 5 इज लेस दॅन 10, देन 3 इज लेस दॅन 10, 3 इज लेस दॅन 10. हे झालं या प्रॉपर्टीचं उदाहरण, म्हणजे त्याचा अर्थ पण आणि त्याचं उदाहरण पण. आपण जे 3 नंबरचं प्रॉपर्टीज आहे त्याचा विचार करून त्याचं पण उदाहरण घेऊ. 3 नंबरची प्रॉपर्टी काय आहे ती पहिल्यांदा आपण पाहू. इफ ए लेस दॅन बी म्हणजे ए बीपेक्षा लहान आहे, देन काय ए प्लस सी लेस दॅन बी प्लस सी. मग याचा अर्थ काय का जर ए आणि बी या दोघांमध्ये ए लहान आहे बी मोठा आहे, दोघांमध्ये समान संख्या मिळवली, सी ॲड केलेले आहे. पहा इथं पण प्लस सी आहे, इथं पण प्लस सी. मग याचा अर्थ काय, दोघांमध्ये समान संख्या ॲड केली तरी पण त्यांच्या लहान मोठेपणामध्ये बदल होत नाही असं त्याचा अर्थ. उदाहरण पाहू आपण. समजा या ठिकाणी हेच दोन्ही संख्या घेतो, 3 इज लेस दॅन 5, आणि आपण असं समजू की या दोघांमध्ये समान संख्या मिळवली. समान संख्या कोणती पण मिळवू शकतो, वजा केली तरी चालेल, मिळवली तरी चालेल. मग समान संख्या मिळवली मी, समान संख्या मी असं म्हणतो 9 इज ॲडेड, असं म्हटलं मी 9 इज ॲडेड. मग जर 9 मिळवलं दोघांमध्ये, आपण पाहू बरं 3 अधिक 9 आणि 5 अधिक 9, तर काय उत्तर येईल बरं. 3 अधिक 9 किती झाले 12 आणि 5 अधिक 9 किती झाले 14. मोठी संख्या कोणती आहे, परत मोठी संख्या कोणती आहे 14. म्हणजे लहान मोठेपणामध्ये काही बदल झाला का, काही बदल झाला नाही. 3 ही लहानच होती आणि 5 ही मोठीच होती. म्हणजेच 3 जी लहान होती त्याच्यामध्ये 9 मिळवले आणि 5मध्ये पण 9 मिळवले, तर पहिली संख्या लहान होती तर लहानच राहिली, दुसरी संख्या मोठी होती तर मोठीच राहिली. हा त्याचा अर्थ. म्हणजे दोन्ही बाजूला समान संख्या, लहान मोठेपणा जरी असला तरी दोन्ही बाजूला समान संख्या मिळवली किंवा वजा केली तरी पण लहान मोठेपणामध्ये बदल होत नाही, हा त्याचा अर्थ. मग यानुसार ही दुसरी प्रॉपर्टी, म्हणजे मी इथं थोडी शॉर्टकट इथं लिहितो, 3 + 9 इज लेस दॅन 5 + 9 याचा अर्थानुसार. आता आपण शेवटची प्रॉपर्टी पाहू काय ती. आता ती शेवटची प्रॉपर्टी काय पहा, ती मल्टिप्लायच्या बाबतीत आहे. इथं कसं ॲडिशन किंवा सबट्रॅक्शनच्या बाबतीत राहतं. आता तुम्हाला सबट्रॅक्शन तर सबट्रॅक्शन पण करून पाहू वाटलं असतं. समजा मी 3 - 9 लिहिलं आणि इथं 5 - लिहिलं तरी पण लहान मोठेपणा बदलत नाही.
म्हणजे ॲडिशनच पाहिजे असं काही नाही. सबट्रॅक्शनमध्ये पण 3 - 9 किती होईल बरं? 3 - 9 म्हणजे -6 आणि 5 - 9 म्हणजे -4 आणि -4 हा -6पेक्षा मोठाच असतो. म्हणजे बेरीज करा, वजाबाकी करा, लहान मोठेपणा बदलत नाही. मग लक्षात ठेवा ही प्रॉपर्टी. आणि नंतर शेवटची प्रॉपर्टी त्याचं पण उदाहरण पाहू. पण या ठिकाणी 2 गोष्टी दिलेल्या आहेत. आता परत इथं A इज लेस दॅन B. परत आपण एक उदाहरण घेऊ. 3 इज लेस दॅन 5. पण या ठिकाणी पहा पुढं 2 गोष्टी दिलेल्या आहेत. काय दिलेलं पहा, जर C 0पेक्षा मोठा असला, ग्रेटर दॅन 0 आहे ना, 0पेक्षा मोठा असला तर Cने दोघांना गुणलं तर काही बदल होत नाही. Cने जर दोघांना गुणलं AC आणि BC म्हणजे Cने मल्टिप्लाय केलेला आहे तर काही बदल होत नाही. मग याचा अर्थ पहा आपण आज समजू इफ मल्टिप्लाय बाय 7ने मल्टिप्लाय केलं दोघांना तर काही लहान मोठेपणामध्ये बदल होत नाही. कसं काय ते पाहू आपण. 3 × 7 आणि 5 × 7 काय होईल बरं पुढं? यांचा मल्टिप्लाय होईल 21, त्याचा होईल 35. दुसरी संख्या मोठी राहिली म्हणजे हा 7 पॉझिटिव्ह नंबर आहे ना. 7 काय आहे? पॉझिटिव्ह नंबर आहे. म्हणजे याचा अर्थ जर लहान मोठेपणा असेल आणि पॉझिटिव्ह नंबरने गुणलं दोघांना लहान मोठेपणा बदलत नाही. हा याचा अर्थ आहे. A इज लेस दॅन B अँड C इज ग्रेटर दॅन 0. C कसा आहे? 0पेक्षा मोठा आहे आणि त्याने गुणलं दोघांना, Aला पण आणि Bला पण, तरी लहान मोठेपणा बदलत नाही. नीट लक्षात ठेवा. समान संख्येने गुणलं म्हणजे पॉझिटिव्ह संख्येने बरं का, तरी लहान मोठेपणा बदलत नाही. आणि याच्यातलाच दुसरा भाग काय पहा, C लेस दॅन 0. आता 0पेक्षा लहान आहे C तर मात्र लहान मोठेपणा बदलला. AC हा ग्रेटर झाला. पहिल्यांदा AC लेस होता, आता काय झाला? ग्रेटर. म्हणजे 0पेक्षा लहान संख्येने मात्र गुणलं तर मात्र लहान मोठेपणामध्ये बदल होतो. आपण त्याचं पण उदाहरण पाहू एक काय होईल. तर आता आपण असं समजू याच्यातलेच 2 भाग आहे म्हणून दुसरा भाग त्याच्यात असं करू. परत 3 इज लेस दॅन 5 बरोबर. आणि मल्टिप्लाय बाय -7. आता -7ने मल्टिप्लाय केलं तर काय होईल पहा. 3 × -7 आणि 5 × -7 तर मल्टिप्लाय काय होईल पाहू आपण. 3 × -7 म्हणजे किती होतील बरं? 3 × -7 म्हणजे -21 आणि 5 × -7 म्हणजे -35. पहा आता मोठा कोण झाला पहा. मोठा कोण झाला आता? 21. -21 इज ग्रेटर दॅन -35. लहान मोठेपणा बदलला. पहिले कोणता होता लहान मोठेपणा? पहिली संख्या लहान आणि दुसरी मोठी, पण निगेटिव्ह संख्येने गुणलं तर लहान मोठेपणा बदलला, पहिली संख्या मोठी झाली. आलं लक्षात? म्हणजे निगेटिव्ह संख्येने जर गुणलं दोन्ही बाजूला तर लहान मोठेपणा बदलतो. बेरजेमध्ये बदलत नाही लहान मोठेपणा, वजाबाकीमध्ये बदलत नाही, धनसंख्येने गुणलं तरी बदलत नाही, पण ऋणसंख्येने गुणलं तर लहान मोठेपणा बदलतो. हा याच्यातून अर्थ. मग त्याच्यातून भागाकाराचा पण नियम आहे. धनसंख्येने भाग दिला तर लहान मोठेपणा बदलणार नाही, पण ऋणसंख्येने भाग दिला तर लहान मोठेपणा बदलल. मग यानुसार हे नियम आहे. आता पुढचं टॉपिक काय आहे? स्क्वेअर रूट ऑफ पॉझिटिव्ह नंबर. आपल्याला माहिती आहे, आपल्याला काय माहिती आहे का? समजा आपण 5 आहे त्याचा स्क्वेअर केला 25 येतो, वजा 5 आहे त्याचा स्क्वेअर केला तो पण काय येतो? 25. पण जेव्हा आपण स्क्वेअर रूट काढतो तर 25चं स्क्वेअर रूट 5 पण राहतं आणि 25चं स्क्वेअर रूट -5 पण राहतं. कारण -5चा पण स्क्वेअर 25 आहे, +5चा पण स्क्वेअर काय आहे? 25. म्हणून 25चे 2 रूट राहतात, पॉझिटिव्ह पण आणि निगेटिव्ह पण. आणि आपल्याला हे पण माहिती आहे का स्क्वेअर हा नेहमी पॉझिटिव्ह राहतो. आता या ठिकाणी पहा, निगेटिव्ह होती संख्या पण स्क्वेअर काय झाला? पॉझिटिव्ह. पण समजा मी असं म्हटलं इन रूट -25 तर हे शक्य नाही आहे. काय शक्य नाही आहे? कारण निगेटिव्ह ही संख्या कोणाचा स्क्वेअर नाही आहे. निगेटिव्ह संख्या ही कोणाचा स्क्वेअरच नाही आहे, तर त्याचं स्क्वेअर रूट आपण काढू शकत नाही. हा पॉझिटिव्ह संख्येचा स्क्वेअर रूट आपण काढू शकतो, पण निगेटिव्ह संख्या जर कोणाचा स्क्वेअरच नाही आहे तर त्याचा स्क्वेअर रूट हे रिअल नंबर असू शकत नाही. हे लक्षात ठेवा. आणि हा आहे टॉपिक स्क्वेअर रूट ऑफ पॉझिटिव्ह नंबर. म्हणजे याच्यातून काय पाहायचं? फक्त
द स्क्वेअर रूट ऑफ निगेटिव्ह नंबर इज नॉट अ रिअल नंबर. आपण एक्झरसाइजमधलं एक उदाहरण पण पाहू जे आहे शो दॅट 4√2 इज अ इरॅशनल नंबर. का दाखवा का 4√2 इरॅशनल आहे, हे याचं आपण प्रूफ आपल्याला या ठिकाणी लिहायचं आहे. आता या ठिकाणी इरॅशनल नंबर दाखवा असं म्हटलेलं आहे, तर आपण इनडायरेक्ट प्रूफनुसार असं म्हटलं लेट. इनडायरेक्ट प्रूफमध्ये जे दाखवायचं आहे तेच चुकीचं आहे असं म्हणून असं समजा आपण 4√2 इज अ रॅशनल नंबर. लेट ॲस्युम दॅट काय मानलं आपण 4√2 इज अ रॅशनल नंबर. इज अ रॅशनल नंबर म्हणजे दाखवायचं काय आपल्याला 4√2 इज इरॅशनल नंबर. पण आपण काय म्हटलं ॲस्युम दॅट 4√2 इज रॅशनल नंबर. जर रॅशनल नंबर असेल तर आपल्याला माहिती आहे ती P/Q स्वरूपात लिहिता येते. म्हणजेच 4√2 आपल्याला इज इक्वल टू P/Q या स्वरूपात लिहिता यायला पाहिजे, बरोबर. त्याच्यानंतर आपण आता हा जो 4 आहे त्या बाजूला नेला आपण, तर 4 त्या बाजूला काय होईल मल्टिप्लाय होईल. म्हणजे √2 इज इक्वल टू काय होईल बरं, हा मल्टिप्लाय होईल म्हणजे P/4Q. P/4Q या पद्धतीने पहिल्यांदा तयार झालं. काय तयार झालं √2 इज इक्वल टू P/Q. आता P/Q जर विचार केला तर एक बाजू याच्या दोन बाजू राहतात. ही आहे लेफ्ट हँड साईड आणि ही काय आहे राईट हँड साईड. आपल्याला काय माहिती आहे, आपल्याला हे माहिती आहे का √2 इज अ इरॅशनल नंबर. आपल्याला काय माहिती आहे √2 ही इरॅशनल आहे आणि हे पण माहिती आहे P/4Q म्हणजे अपूर्णांक रॅशनल नंबर राहतात, बरोबर. मग या दोन्ही गोष्टी आपल्याला माहिती आहे. मग इथं असं झालं का जी इरॅशनल नंबर आहे तीच काय झाली रॅशनल नंबर. म्हणजे इरॅशनल आणि रॅशनल नंबर या सारख्या असा त्याचा अर्थ होतो. पण आपल्याला हे पण माहिती आहे, हे पण आपल्याला डेफिनेशन पण अशी आहे का ज्या रॅशनल नंबर नसतात त्या इरॅशनल असतात. ज्या संख्या रॅशनल नाही आहे त्या इरॅशनल असतात. म्हणजे रॅशनल आणि इरॅशनल हे दोन असे सेट आहे का ज्याच्यामध्ये एकही एलिमेंट कॉमन राहू शकत नाही. म्हणजे दोघांचं इंटरसेक्शन हे एम्प्टी सेट आहे. दोघांचं युनियन रिअल नंबर आहे पण दोघांचं इंटरसेक्शन म्हणजेच कॉमन एलिमेंट दोघांमध्ये काही नसल्यामुळं इंटरसेक्शन काय राहतं त्याचं एम्प्टी सेट. आणि म्हणजेच थोडक्यात काय आपल्याला काय माहिती आहे बट इरॅशनल नंबर नॉट इक्वल टू रॅशनल नंबर. म्हणजेच काय इरॅशनल नंबर आणि रॅशनल नंबर सारख्या नाही आहे पण इथं तर दोन्ही सारख्या आहे आणि म्हणजेच आवर ॲस्युम्शन इज रॉंग. देअरफॉर आवर ॲस्युम्शन म्हणजे जे आपण गृहीत मानलं ॲस्युम्शन इज रॉंग. मग जर आपलं ॲस्युम्शन रॉंग आहे काय ॲस्युम्शन होतं 4√2 इज रॅशनल हे चुकीचं आहे. म्हणजेच एक तर रॅशनल असतात किंवा इरॅशनल. जर रॅशनल नाही आहे तर याचा अर्थ काय होतो त्या इरॅशनल. मग देअरफॉर 4√2 इज इरॅशनल नंबर. तर या पद्धतीने ते सिद्ध झालं का 4√2 इज इरॅशनल नंबर. मग या पद्धतीने अजून पण उदाहरण सोडवा. अजून एक उदाहरण घेऊ आपण. त्याच एक्झरसाइजमधलं काय घेतलं राईट एनी 3 रॅशनल नंबर्स बिटवीन द 2 नंबर. हे जे 2 नंबर तुम्हाला दिसतात ते त्याच्यामधल्या 3 रॅशनल नंबर लिहा. 3. तुम्हाला जर मी असं विचारलं 3 आणि 4 मध्ये किती संख्या आहे तुम्ही म्हणतील एक सुद्धा नाही, बरोबर ना. तुम्ही काय म्हणतील का 3 आणि 4 मध्ये तर आम्हाला एकच सुद्धा संख्या दिसत नाही आहे. पण तेच मी तुम्हाला म्हटलं 3.0 आणि 4.0 याच्यामध्ये किती संख्या आहे 3.0 आणि 4.0. थोडा बदल केला. पहिल्यांदा फक्त मी 3 आणि 4 लिहिलं होतं पण त्याऐवजी थोडा बदल केला का काय केलं 3.0 4.0. तर आता मात्र तुम्ही असा विचार करतील 3.1 3.2 3.3 अशा पद्धतीने संख्या असतील तर कुठपर्यंत 3.9 पर्यंत. आणि मग नंतर काय येईल 4.0 म्हणजे 3.1 3.2 3.3 3.4 3.5 3.6 3.7 3.8 3.9. मग ते म्हणतील 9 संख्या आहे, बरोबर. तेच मी अजून थोडा बदल केला. इथं असं केलं 3.00 4.00. आता म्हटलं किती संख्या आहे. मग आता तुम्ही इथं कसा विचार करतील 3.01 3.02 नंतर 3.10 नंतर 3.20 यापासून विचार करतील
तर या ठिकाणी मग त्यानुसार तयार होतील. म्हणजेच 01 पासून 99 पर्यंत एवढ्या संख्येमध्ये 3.01 पासून 3.99 पर्यंत संख्या इथं आहे. आता म्हणजे जेव्हा आपण पहिल्यांदा विचार केला तर एकही संख्या दिसली नाही, पण ते फक्त मी काय केलं 3.0 लिहिलं, अर्थ बदलला नाही. 3.0 म्हणजे 3, 4.0 म्हणजे 4, फक्त मग त्याच्यामध्ये तुम्हाला 9 संख्या दिसल्या असेल, तेच इथं आता 99 दिसल्या. तेच अजून मी बदल केला. 3.00000 इकडं 4.00000, तर मात्र अजून संख्या वाढल्या. अंक तेच आहे 3 आणि 4चे, कारण पॉईंट नंतर 0 लिहिल्याने त्या अंकाची किंमत बदलत नसती, पण मधल्या संख्या आता पहा वाढत गेल्या. तेच मी 3वर जर 10 0 लिहिले, 4वर पण 10 0 लिहिले तर अजून संख्या वाढतील. मग असे आपण किती पण 0 देऊ शकतो. आणि म्हणजेच याच्यातून अर्थ काय निघतो का कोणत्याही 2 रॅशनल नंबरमध्ये, कोणत्याही 2 रॅशनल नंबर, त्या लागोपाठचे असेल किंवा लांबचे असेल, त्या 2 रॅशनल नंबरमध्ये हजारो, लाखो म्हणजे अगणित इनन्युमरेबल रॅशनल नंबर असतात. बिटवीन 2 रॅशनल नंबर देअर आर इनन्युमरेबल रॅशनल नंबर्स. लक्षात ठेवा, 2 संख्यांच्या दरम्यान असंख्य अगणित संख्या असतात. आणि आपल्याला फक्त इथं 3च विचारलेले आहे आणि ते आपण 3 लिहू शकतो. फक्त लहान मोठेपणानुसार विचार करायचा आणि लिहायचं. आता इथं 5.2 आणि 5.3 मध्ये तुम्हाला असं वाटेल काहीच गॅप नाही, तर तेच आपण काय बदल केला, 5.20 आणि 5.30 असा विचार केला. तर आता मधल्या संख्या 3च विचारलेल्या आहे, मी 3च लिहितो, काय तयार होतील पहा. 5.20 पहिल्यांदी, नंतर 5.21, 5.22, 5.23 आणि मी डायरेक्ट घेतो 5.30. आपल्याला 3 संख्या पाहिजे होत्या, त्या मी त्या तयार केल्या. आणि इथं पण आपल्याला माहिती आहे 5.20 जर मी लहान मोठेपणानुसार विचार केला, लहान मोठेपणानुसार, तर 5.20 पेक्षा मोठा कोण, 5.21 च्या पेक्षा मोठा 5.22 पेक्षा मोठा 5.23. आणि या पद्धतीने जर विचार केला, सर्वात मोठी संख्या काय आहे या ठिकाणी, या संख्यांच्या बाबतीत 5.30. तर आपण किती संख्या लिहिल्या, 3, पण आपण हजारो लिहू शकतो. आणि तुम्हाला विचारलेलं आहे प्रॅक्टिस सेटमध्ये का या उदाहरणांमध्ये का मधल्या 3 संख्या लिहा. लक्षात ठेवा, हा लहान मोठेपणा जो मी लिहिला तो लिहिला तरी चालेल, पण तोच निगेटिव्ह संख्या असेल तर हा विरुद्ध क्रमाने असतो, ते पण लक्षात ठेवा. आणि आता याच्या पुढचा जो टॉपिक आहे तो नवीन टॉपिक आहे, तो आपण पुढच्या तासाला पाहू.